आज आमची चिंतन बैठक आणि जे नगरपालिकेमध्ये आम्हाला आलेलं अपयश याच्यावरती आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय विषय होता ते जरा सविस्तर सांगा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीला अपयश येऊ नये, चांगला जनमानसातला कार्यकर्ता नेता कमळाच्या चिन्हावरती त्यांनी इलेक्शन लढवावी आणि आम्ही सर्वांनी मिळून सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांचं आम्हाला तो व्यक्ती जो आहे तो निवडून यावा याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र विचारविनिमय केलेला आहे. तुम्ही आता या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्षांचा आत्ताच्या अनुच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मागतात, याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण असं आहे की 2024चं या माढा मतदारसंघामध्ये असणारे 7 तालुक्यामध्ये इथला एकही आमदार आलेला नाही. तसंच माढा मतदारसंघातले खासदार तेही आलेले नाहीत आणि आज नगरपालिका इथली एकही आलेली नाही. मग यांचं कार्य काय, यांनी किती तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आणि कशा पद्धतीनं इथं भारतीय जनता पार्टीला विजय संपादन करून दिला, यासाठी आम्ही राजीनामा मागत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही बंड करणार का? हो, 100% करणार. कशा स्वरूपाचं असणार? अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही पक्ष श्रेष्ठीकडे आम्ही जाऊ, सर्वजण तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते, आणि त्यांच्याकडे आम्ही जिल्हाध्यक्षाचा तर राजीनामा मागूच. जर नाही जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिला तर आम्हाला काम करण्याचा सुद्धा अधिकार नाही, कारण आम्हाला हा अपमानित परिस्थिती आम्हाला जी दर्शवते ते आम्ही परत काम करून आम्ही अपमानित होणार नाही. याबाबत वरिष्ठांना काय लेखी कळवणार आहात आजच्या मीटिंगला? वरिष्ठांना लेखी आम्ही पूर्वीही कळवलेलं आहे आणि आत्ताही आम्ही कळवू. ठीक आहे.